हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे 24 तारीख, म्हणजे बुधवार. आम्हाला असं वाटलं होतं भरपूर दिवस आहे, एक आठवडा निवांत आहे, सगळं हळूहळू करू. पण बघता बघता उद्याला तर आईला जायचं आहे. विचार केला होता की आईसोबत एक बॅग पाठवते, पण तसं काय होणार नाही आहे, कारण आणखी सगळंच बाकी आहे. आईची ज्या साड्या आहेत त्या आईच्या साड्या यायच्या आहेत. पेटिकोट्स शिलाई मारायला दिलेले आहे ते यायचे आहे, कारण ते नवीन जे घेतलेले होते ना त्याच्यात शिलाई कच्च्या राहतात, मग त्याच्यावर आम्ही शिलाई मारण्यासाठी दिलेले आहे ते यायचे आहेत. सो तिचं जे आहे तिची तर ती वेगळीच बॅग आहे, पण जे लग्नाचं आणि हळदीचं मी बोलली होती ना काल, ती बॅग मी आज पॅक करून ठेवणार आहे. शिवाय आईचं, श्रेयाचं, माझं पूर्ण पार्लर रुटीन राहिलेलं आहे, जे आम्ही जास्त काय नाही पण फेशियल वगैरे डिटॅन करणार होतो. हँड डिटॅन, बॅक डिटॅन आणि फेशियल हे आम्ही तिघीजणी करणार होतो, ते राहिलेलं आहे. थ्रेडिंगला मी उद्याला जाईल, कारण स्वतःच्या हाताने स्वतःची थ्रेडिंग नाही प्रॉपर करतायत. सो थ्रेडिंगला मी उद्याला जाईल. त्याआधी आज मेहंदी लावायची आहे. हेअर स्पा करण्यासाठी 1 दिवसाचा गॅप लागतो मेहंदी लावल्यानंतर, कारण ते कणं निघत नाही, त्याच्यानंतर हेअर स्पा व्यवस्थित होत नाही. त्यात मला शॉपला जाऊन जे काही पार्लरचं आहे, फेशियल किट्स वगैरे, स्पाचे डबे वगैरे जे मी तिकडे घेऊन जाणार आहे, मला ते सुद्धा आज आणायचं आहे. आणि एडिटिंग पूर्ण फिनिश करायचं आहे. 1 जुलैला आपल्या चॅनलला व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ शूट करायचा बाकी आहे. तो मला शेड्यूल करून ठेवायचा आहे. तो व्हिडिओ शूट करण्यासाठी पण कमीत कमी 1-1.5 तास लागतो. त्याच्यासाठी मला शॉपला जायचं आहे. आता मेहंदी लावायची अजून बाकी आहे. वाजलेले आहेत 12. आईला मेहंदी लावून मागते, मी तिला मेहंदी लावून देते. पार्थलासुद्धा लावायची आहे मेहंदी. हे सगळं बाकी आहे अजून. त्यात प्रिशू थोडी चिडचिड करत आहे, तिला बरं नाही वाटत आहे की काय माहिती. कारण काय होतं, सकाळी झोपेतून उठते, त्याच्यानंतर 7ला वगैरे झोपेतून उठते ती, त्याच्यानंतर 1 वाजताच्या तेवढ्यात वगैरे ती झोपते आणि 1-1.5 तासात ती परत उठते. तेव्हापासनं तर रात्री 12पर्यंत ती अजिबात झोपत नाही. सो दिवसभर इकडे तिकडे खेळून, इकडे तिकडे फिरून खूप दमल्यासारखं होते. सो त्याच्यामुळे तिची चिडचिड होत आहे. आता ती रुळलेली, म्हणजे ती अशी सुन्न आहे, ती मला घे करत आहे, त्याच्यात सुद्धा वेळ जातोय, असं सर्व आहे. सो बघूया आज दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच मी. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. तर आधी ना मी कॉफीचं पाणी तयार करून घेत आहे. जे रात्री पाणी ठेवलेलं होतं ना त्याच्यामध्येच मी एक पूर्ण पॅकेट कॉफीचं टाकत आहे, कारण मला कलर जास्त रेडिश हवा आहे त्याच्यासाठी म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याला छान अशी उकळी काढून घेते. मेहंदी आहे ना रात्री मी खूप जास्त घट्ट भिजवलेली, तुमच्यासोबत शेअर केलं तसं. बघताय तुम्ही आता अजूनही ही मेहंदी ना खूप जास्त घट्ट आहे, अजून घट्ट आलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी ते कॉफीचं पाणी थोडं थोडं करत टाकते आणि याची ना कलर खरंच खूप जास्त छान येतो. आता अगदीच घट्ट असल्यामुळे ना मला तेवढं पाणी पूर्ण लागणार आहे, कारण मला खूप जास्त घट्ट करायचं नाहीये. थोडंसं पातळसरच ठेवायचं आहे, म्हणजे एकदम अंगावर गळायलाही नको मेहंदी डोक्याला लावल्यानंतर, आणि व्यवस्थित पूर्ण केसांना लागलीही पाहिजे. जास्त घट्ट मेहंदी जर असली ना तर काय होतं, ती पूर्ण केसांना व्यवस्थित लागत नाही आणि कलर सुद्धा व्यवस्थित येत नाही जसा आपल्याला हवा आहे तसा. त्याच्यासाठी म्हणून मी हे करते आहे. आणि ना गोळे अजिबात नाही ठेवायचे, कंटिन्यू फिरवत राहायचं, त्याने ती मेहंदी छान मिक्स होते. नाहीतर काय होतं, आपण व्यवस्थित एकजीव नाही केलं ना पाण्यासोबत त्याला, की मध्ये मध्ये मेहंदी ही कोरडीच लागते. त्याच्यामुळे मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता माझ्या मेहंदीची अशी काहीशी कन्सिस्टन्सी झाली आहे, जी अगदी परफेक्ट आहे. पूर्ण केसाला खूप व्यवस्थित लागते आणि कलरही येतो. मेहंदी भिजवली मी जसं तुम्हाला दाखवलं तसं. आधीची खूपच घट्ट झाली होती आणि आता मला असं वाटतं की पातळ झाली आहे थोडीशी, पण ठीक आहे. आमचं म्हणजे हेच होतं की ते म्हणजे गळायला वगैरे नाही पाहिजे. सो गळत वगैरे अजिबातच नाही. त्यात आत्ता अजिबात ऊन नाही आहे, थोडंसं बदल वातावरण आहे, मध्ये मध्ये येते ऊन. तर मी 1-1.5 तास मेहंदी तशीच ठेवेल, 2 तासाच्या जवळपास वगैरे. आणि आई आता पूजा करत आहे, तिची होत आली आहे माझी मेहंदी भिजवेपर्यंत. तर पटकन कपडे धुवून घेते, कारण मग कपडे सुकत नाहीत. एक तर पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे पटकन कपडे धुवून घेते. प्रिशूला झोपून द्यायचं अजून माझं बाकी आहे, ते म्हटलं मेहंदी सुकवता मी करते आणि तेव्हा मग माझं एडिटिंगचं सुद्धा काम फिनिश होईल, असं आहे. सो आता मी पटकन कपडे धुवून घेते, तोपर्यंत ते कॉफीचं पाणी होतं ते सुद्धा मेहंदीमध्ये छान मुरून जातं आणि त्याच्यानंतर मग आम्ही मेहंदी वगैरे लावू. आणि त्याच्यानंतर भरपूर काम आहे, जसं आधी तुम्हाला सांगितलं तसंच. सो व्हिडिओला असंच का नाही. माझे कपडे धुवून झाले आणि मला एवढं जास्त घामाने डोकं ओलं झालं. आता कूलर समोर बसते जरा वेळ ते सुकायसाठी, कारण मग मेहंदी अजिबात चांगली लागत नाही. पण म्हटलं जाऊ दे, कपडे होऊन गेले, कारण ना पावसाचे दिवस आहे, अजिबात कपडे सुकत नाहीत. त्याच्यामुळे मला आधी धुवून घ्यायचं होतं. टी शर्ट घातली जी मी मेहंदी लावताना घालत असते, कारण बाकी व्हाईट टी शर्ट्स वगैरे खूप लवकर खराब होतात, त्याच्यासाठी. म्हणून आता मस्त डोकं सुकवते आधी तर, आणि त्याच्यानंतर मग मेहंदी वगैरे लावते. माहिती नाही मला आता सुकायला किती वेळ लागेल, कारण खूप बद्दल वातावरण आहे.
सो बघूया आता कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच. आता ना मी आधी ग्लव्स घालून घेतले, कारण मला आईला मेहंदी लावून द्यायची होती. त्यांची मेहंदी ही ना खूप जास्त काळी असते डाय सारखी, त्याच्यामुळे ती हाताला लागते आणि अजिबात निघत नाही. त्याच्यामुळे मी ग्लव्स लावूनच आईला मेहंदी लावून देते. फायनली माझी मेहंदी लावायला सुरुवात झाली. त्रिशूराणी मस्त निवांत झोपल्या आता. मेहंदी लावून झाली, आता मेहंदी सुकल कधी. सो मी आता मस्त कूलर समोर बसली मेहंदी सुकवायला. बघा थोडंसं लागलेलं आहे पण हे निघेल. आणि ना मला आईनेच मेहंदी लावून दिली आईच्या हाताने, आणि मी फक्त ना केस बांधण्यापुरती, कारण आईला हे बांधता येत नाही, सो मी फक्त केस बांधण्यापुरते हात लावला तरी सुद्धा मला असा कलर आलेला आहे. सो हे बघा असा काहीसा कलर झाला. तर याचा अर्थ ओरिजिनल केसांना कलर किती छान येईल. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मला असाच कलर आवडतो, म्हणजे मला ब्लॅक कलर नाही आवडत, मला थोडा रेडिश ब्राऊन वगैरे कलर आवडतो. सो बघा तसाच येईल बहुतेक असं मला तरी वाटतं. यावेळेला मी चहापत्ती आणि कॉफीसुद्धा जरा जास्तच टाकली त्याचसाठी, कारण मला कलर तसा पाहिजे होता. चला कळेल आता कसं काय. तर आता हे मस्त सुकवते, तोपर्यंत व्हिडिओ एडिट करत बसते. त्रिशूला झोपून दिलं. मला आता त्याच्यानंतर दुकानातसुद्धा जायचं आहे सामान वगैरे आणायला. सो ते सगळं काही करते जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच काय. आता वाजलेत 6, म्हणजे आत्ता आंघोळ झाली आहे आईची, आणि आत्ता मी आंघोळ करणार आहे. आत्ता बघताय तुम्ही मेहंदी काही ठिकाणची तर अजूनपर्यंत ओलीच आहे. आणि तिकडे बघा अंधार पडायला आलेला आहे. इकडे प्रिशू मॅडम आहे. आणि ना आत्तापर्यंत वेट केला मी मेहंदी सुकायचा, पण मेहंदी काही सुकत नाही आहे लवकर. मी विचार केला होता 2 तासात होऊन जाईल. 4 तास झालेले आहेत, मेहंदी काय अजून सुकली नाही आहे. पण मी आता आंघोळ करून घेते, कारण माझं डोकंसुद्धा खूप दुखायला लागलं आहे. पावसाचं वातावरण आहे पूर्ण. सो मला दुकानात जाऊन ते सगळं घेऊन यायचं आहे, कारण उद्या परवा आई नाही आहे, त्याच्यानंतर मला जायचं आहे. सो त्याच्यामुळे ते सगळं सामान घेऊन येणं खूप आवश्यक आहे. नाही तर मी संध्याकाळचं शक्यतो दुकानात जाणं टाळते, म्हणजे माझ्या शॉपमध्ये. पण बघूया आता जावंच लागेल मला. तर आंघोळ करते पटकन, केसांना सुकवते वगैरे, आणि कलर कसा आला आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. व्हिडिओला असंच का टिकता. सो माझी जस्ट आंघोळ झाली आणि केस छान धुतले. खूप मोठं पाणी लागलं मला ती पूर्ण मेहंदी काढायला, पण छान दिसतात आहे केस. आता पूर्ण सुकल्यानंतर वगैरे उद्याला वाईट पडेल खरंच कसा कलर आला आहे ते. आणि आता बाबा झोपलेले आणि प्रिशूचं त्यांना उठवायचं चाललेलं आहे. तिला गुंतवते मी. खरं तर आता पार्थ गाडी घेऊन गेला, नाही तर मग मी आत्ता गेली असती. पाऊस थांबलाय, तर बघूया कसं काय होतं ते सांगतेच मी. आणि जर सामान घेऊन आली तर ते सुद्धा शेअर करते. मला नेलपेंटसुद्धा आणायचं आहे, कारण 2 दिवस आई नाही आहे, तर मग सगळ्या गोष्टीची पॅकिंग, प्रिशूला बघणं, या सगळ्या गोष्टी खूप अवघड होतील. सो कसं काय मॅनेज करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. मी डान्स करू ना? व्हेरी गुड. डान्स ओके. डान्स नाव काय आहे तुझं? नाव काय आहे पिल्लू? व्हेरी गुड. माझं नाव प्रिशा आहे. सो मी जस्ट शॉपला आली आणि पार्थला म्हटलं मला गाडी आणून दे बाबा, तू काही करून. वाजलेले आहेत 8:30. मला 9:30पर्यंत वगैरे घरी पोहोचायचं आहे, कारण ऑलरेडी पाऊस सुरू आहे, पावसाचं वातावरण आहे. आणि प्रिशू त्यात खूप चिडचिड करत आहे. तिला मी जास्त तिच्याजवळ असली ना की तिला असं होते तिला मीच पाहिजे अशा टाईपमध्ये. सो मी सगळं सामान घेऊन जाणार आहे. सामान म्हणजे सगळं आमचं जे काही पार्लर रुटीन करायचं आहे ते सगळं घेऊन जाणार आहे. शिवाय मेकअप किट्स वगैरे सगळ्या इथेच आहे, मेकअपचे प्रोडक्ट्स सगळे इथेच आहे. मला ते घेऊन जायचं आहे. टिकलीची डब्बी आहे इथे चांगल्या याची, कारण माहिती आहे का या ज्या टिकल्या आहे ना याचा स्टिक अजिबात राहत नाही आहे, या खूपच लवकर निघून पडत आहे. सो मला ते घेऊन जायचं आहे. मी बॅग आणली आहे सोबत बघा.
ह्या बॅगमध्ये मला सगळं घेऊन जायचं आहे. सो पटापट करते, सामान काढते, सामान काढणं होईपर्यंत मोबाईलला चार्ज करते. मला खरं तर एक व्हिडिओसुद्धा शूट करायचा आहे. मी आईला म्हटलं मला 1 तास दे, मी 1 तासात येते. 20 मिनिटाचा वगैरे काय तो व्हिडिओ आहे तो मला शूट करायचा आहे. कोणी जर आलं तर मग आणखी प्रॉब्लेम, त्याच्यापेक्षा पटापट करते मी. आणि बाकी काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच, काय काय सामान घेते काय काय नाही हे सगळं घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. कारण आईला उद्याला गावाला सुद्धा जायचं आहे, तिलाही बरं वाटत नाही आहे, तिलाही आराम करायचा आहे, असे सगळ्या गोष्टी आहेत. आता बघूया आता कसं काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते मी. व्हिडिओला असेच कनेक्ट राहा. बघा, बघता बघताना माझं एवढं सामान झालेलं आहे. एक मोठी बॅग सुद्धा भरली आणि पेडिक्युअरचा टब सुद्धा भरलेला आहे. एवढं मला घरी न्यायचं आहे. सो मी सगळं सामान वगैरे घेऊन घरी आली. आता हे जे प्रिशूनी केलेलं बॅकग्राऊंड आहे ना त्याला प्लीज इग्नोर करा, कारण भिंतीवर ते जे असतात ना क्रेयॉन्स, ते जे होते ना ते वॅक्स क्रेयॉन्स होते, त्याच्यामुळे हे अजिबात निघत नाही आहे. आता मला त्याचं काहीतरी शोधावं लागेल, असो तो विषय नाही आहे. प्रिशू आता निवांत झोपी गेलेली आहे. मी हे बोलत होते की मी जाऊन आली, सगळं सामान वगैरे आणलं आणि विषय असा झाला की मला पेडिक्युअर टप आणायचा नव्हता, तरीसुद्धा पेडिक्युअर टपमध्ये टाकून सामान आणावं लागलं. एक मोठी बॅग होती त्याच्याभर, कारण श्रेयाच्या मेकअपचे सामान वेगळे, माझे मेकअपचे सामान वेगळे. तिची आहे ड्राय स्किन, माझी आहे ऑइली स्किन, आणि माझी एक्स्ट्रीम ऑइली स्किन आहे, तिची ड्राय स्किन आहे. आणि खूप जास्त म्हणजे ते सगळे काही प्रॉब्लेम्स होते. आणि दुसरी गोष्ट अशी की मला पटापट ते सगळं करून घरी यायचं होतं. मला घरी येईपर्यंत 10:30 वाजले सगळं सामान वगैरे आणेपर्यंत. आणि प्रिशू तर मस्त झोपी गेली. मला खरं तर खूप लेट गेली. पार्थला म्हटलं मला पहिले गाणी आणून दे, असो ते झालं. सगळं सामान आणलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर करते सगळे पॅकिंग कशी करते. तर कारण बॅग आहेत 3, त्यात एक जी मोठी बॅग आहे त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण हळदीच्या दिवशीपासनं तर संगीत, लग्न अशा तिन्ही याचे सर्वांचे कपडे त्याच्यामध्येच टाकायचे आहे. कारण आईची कंडिशन आहे की जास्त बॅग करायची नाही, एकाच बॅगमध्ये ते सर्व टाकायचं आहे. त्यात प्रिशूचे कपडे वगैरे हे सगळं. दुसरी गोष्ट अशी की मी जाणार आहे शनिवारला. आजचा आहे गुरुवार, सॉरी आजचा आहे बुधवार. उद्याला आई जाणार आहे म्हणजे गुरुवारला. आई आणि पार्थ जाणार आहेत, ते परत येणार आहेत शुक्रवारला संध्याकाळपर्यंत. आणि मी शनिवारी सकाळीच जाणार आहे. आणि शनिवारी संध्याकाळी बाबा जाणार आहेत मोठी गाडी घेऊन. सो बाबाच्या गाडीमध्ये ती बॅग टाकायची आहे. प्रिशूला बघून सगळं करणं म्हणजे खूप अवघड जाते, कारण ती खूप जास्त चिडचिड करत आहे. सो तिला बघून मी कसं मॅनेज करेल ना मला हेच समजत नाही. मला त्याचं टेन्शन आलं. आईला म्हटलं मी तू जाते या गोष्टीने मला खूप जास्त टेन्शन आलं, कारण 2 दिवसात मला माझं पार्लरचं रुटीनसुद्धा कंप्लीट करायचं होतं, श्रेयाचंही कंप्लीट करायचं होतं. आईचं तर ठीक आहे, शुक्रवारी संध्याकाळी मी आई आल्यानंतर करून देईल, पण आमचं करायचं होतं. दुसरी गोष्ट अशी की मला फेशियल आणि हेअर स्पा वगैरे करून द्यायचं आहे तिथे जाऊन. सो ते सामान न्यायचं होतं. त्यांनीच बॅगचा खालचा जो पोर्शन असतो तो पूर्ण भरलेला होता. त्याच्यामुळे मी कसं तरी ते टाकून आणलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते कसं काय करते. तर तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यावर मी खूप जास्त दमली आहे, मला खूप जास्त झोपसुद्धा येत आहे. नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पॅकिंग वगैरे, ज्वेलरी सर्वांची फायनली आलेली आहे. श्रेयाची जी ज्वेलरी आहे ती उद्याला पोहोचून जाईल अमरावतीमध्ये दोन्हीही. तर पूर्ण पॅकिंग मी कसं काय करते ना ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. काय घेते काय नाही, कुणाची किती, कोणाचे कशी ज्वेलरी आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. आयत्या वेळी धावपळ होऊ नये यासाठी मी ज्वेलरीचं कसं मॅनेज करते ना हे सगळं तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. सो आजचा ह्या व्हिडिओला मी इथेच संपवते. मेहंदीचं जे आहे ते आता उद्याला डोकं धुतल्यानंतर मला कळेल की मेहंदीचा कलर कसा आलेला आहे. कारण आज धुतल्यानंतर वगैरे नंतर माझं डोकं खूप पकडलं होतं. अजूनही मी इथं बांधून ठेवलेलं आहे. माझं डोकं खूप जास्त दुखत आहे. सो बघूया आता कसं काय होतं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.